मालवणमध्ये महाविकास आघाडी भाजप आमने सामने आले। राजकोटवर राणे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। राजकोट किल्ल्यावर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। आदित्य ठाकरे किल्ल्यावर दाखल होताच त्या ठिकाणी राडा झाला। ठीक है अरे गर्दीकडे हाणायला जेवढ्या वेळ पोलीस येत नाही त्यावेळी मी तिथे राहणार आणि पोलीस जेव्हा कारवाई करत नाही तर आम्ही आता एसपी ऑफिसला जाऊ। आणि जर महाराष्ट्रात काही घडलं तर देवेंद्र फडणवीस याला जबाबदार राहतील। देशाला दाखवायचं आहे भाजप किती भ्रष्टाचारी आहे। बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे। नाही हे भाजपचं डीएनए आहे। हे भाजपचं डीएनए आहे। हे पाहताय तुम्ही भाजपचं डीएनए। निवडणुका समोर आहेत म्हणून काही विरोधक याचं भांडवल करतायत। या जिल्ह्यात त्यांना भाजपवर आरोप करण्याजोगं किंवा टीका करू शकतील असं कोणतेही कारण भेटत नाही। आणि म्हणून माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेच जण शिवसेना उद्धव गट, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करतायत। इथे जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडवून बसलेत। हे शिवद्रोही आहेत। जे कारण सांगितलं जातंय की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला, हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे। आमचे राज्यपाल महामहिम राज्यपाल कोश्यारी हे समुद्रकिनारी राजभवनावरती राहत होते। त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता। पण माझ्या तरी वाचनात कधीतरी जोरदार वाऱ्याने राज्यपाल महोदयांची टोपी उडाली असं सुद्धा कुठे वाचण्यात आलेलं नाहीये। ही जी काही मालवणची घटना झालेली आहे आणि ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची घटना आहे याच्यावर कोणीच राजकारण करू नये असं माझं मत आहे। पहिल्यांदा तर निश्चितपणे ही घटना आपल्या सर्वांकरता कमीपणा आणणारी घटना आहे, अतिशय दुःखद घटना आहे। पण त्याच वेळी अशा प्रकारची घटना झाल्यानंतर एकतर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे, कोण दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे। या तिन्ही गोष्टींकडे आता त्याची कारवाई चाललेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।